वेलकम टू लर्न फोर्स अँड प्रेशर 8th स्टँडर्ड सायन्सचा 3rd चॅप्टर त्यातला 3rd पार्ट बघणार आहोत आपण. हे थोडं फिजिक्सचे जे चॅप्टर असतात त्यांची लँग्वेज थोडीशी समजायला थोडीशी कठीण जाते बायोलॉजी आणि केमिस्ट्रीपेक्षा. त्यामुळे हे थोडंसं स्लो शिकवते मी. एकेका पार्टमध्ये थोडा भाग घेतला आहे नीट लक्षात राहण्यासाठी, तुमच्या नीट लक्षात येण्यासाठी. नेहमी पुस्तक वापरा, पुस्तकातून अभ्यास करा, पुस्तकाचा जास्तीत जास्त वापर करा. तुम्हाला पुढे जाऊन टेक्स्ट बुकचा जास्त वापर करायचा आहे. फक्त प्रश्नोत्तर पाठ करणं असा अभ्यास करू नका, धड्यातनं अभ्यास करा. त्या धड्यात काय काय माहिती सांगितली ती नेहमी वाचत जा. तर सुरू करूया. आज इनर्शिया, प्रेशरचं युनिट ते शिकायचं आहे. ते इनर्शिया म्हणजे काय ते शिकवाली. इनर्शिया इनर्शियाचा थोडक्यात अर्थ असा आहे की एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जी स्थिती असते त्याची, तो एक तर मोशनमध्ये असेल किंवा रेस्टला असेल, म्हणजे स्थिर असेल, तर त्याची जी स्थिती आहे ती फोर्स लावल्याशिवाय बदलत नाही, असं इनर्शियाचा अर्थ. थोडक्यात कसं ते शिकू आपण. इनर्शिया, वी हॅव सीन दॅट अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. ऑब्जेक्ट त्याची स्टेट ऑफ मोशन कधी चेंज करतो? ड्यू टू फोर्स, फोर्सच्यामुळे स्टेट ऑफ चेंज मोशनमध्ये तो चेंज घडवला. इन द अब्सेन्स ऑफ फोर्स, आणि ते जर फोर्स नसेल तर ऑब्जेक्ट एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. जर फोर्स अब्सेंट असेल तर तो ऑब्जेक्ट काय करतो, त्याची टेंडन्सी काय असते ऑब्जेक्टची, ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याची, टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. जर मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच राहतो, स्थिर असेल तर स्थिरच राहतो जेव्हा फोर्स ॲक्ट होत नसेल तेव्हा. हे सांगितलं इनर्शियामध्ये. इनर्शिया म्हणजे हेच. लेट अस सी द फॉलोइंग एक्झाम्पल. त्याच्यासाठी आता एक एक्झाम्पल पाहिजे. ॲक्टिव्हिटी दिलेली इथे. एक पोस्ट कार्ड घ्यायचं आणि त्याला असं टिक मारतो ना आपण, हाताने असं ढकलायचं, म्हणजे असं ह्या ॲक्शनने त्याला ढकलायचं ते कार्डबोर्डला. कार्डबोर्ड नाही, पोस्ट कार्ड साईजचं छोटंसं जाड, थोडासा पेपरचा घरात जो जाड पेपर असेल ना तो ठेवला तरी चालेल. पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा, काचेचा ग्लास घ्यायचा, मुद्दाम दिसण्यासाठी तुम्हाला. काचेचा ग्लास घ्यायचा, त्यात पाणी भरायचं, त्याच्यावर एक कार्डशीट थोडंसं छोटा तुकडा असा ठेवायचा, त्याच्यावर एक कॉईन ठेवायचा आणि तो कार्डशीट मी आता दाखवलं ह्या ॲक्शनने असं ढकलायचं आणि काय होतं ते बघायचं. तर आता आपण बघू काय होतं तसं केल्याने आणि ते का होतं. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास. कीप अ 5 रुपीज ऑफ कॉईन ऑन इट. नाव स्किलफुली पुश द कार्ड, म्हणजे तो कार्ड बोटाने ढकलून टाका. तो असा एका क्षणात जोरात ढकलायचा आहे, तेव्हा मग हा प्रयोग तुम्हाला बघायला मिळेल. द कॉईन स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास. हॅव यू एव्हर डन दिस? नसेल केलं तर आता करा. सेकंड ॲक्टिव्हिटी, हँग अ हाफ अ kg ऑफ मास ॲट अ स्टँड. स्टँडला हाफ kg ऑफ मास अडकवा विथ अ स्ट्रिंग 1. 1 नंबर स्ट्रिंगने. स्ट्रिंग म्हणजे मग तुम्ही तो दोरा वगैरे असं काही घेऊ शकता, जाड दोरा असं घ्यायचा, त्याला म्हणायचं स्ट्रिंग. टाय अनदर स्ट्रिंग टू द मास. दुसरी स्ट्रिंग जी आहे 2 नंबरची ती त्या मासला बांधायची. पहिली स्ट्रिंग स्टँडला, त्याच्या खालच्या टोकाला मास, हाफ kgचं मास म्हणजे वजन, आणि त्या वजनाला ही दुसरी स्ट्रिंग बांधायची आणि ते हँगिंग, कीप इट हँगिंग, त्या अडकवलेलं असं ठेवायचं. नाव पुल द स्ट्रिंग ट्रू विथ अ जर्क. थोडासा झटका देऊन 2 नंबरची स्ट्रिंग ओढायची. द स्ट्रिंग ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. स्ट्रिंग तुटेल पण मास पडणार नाही. हेवी मास डज नॉट मूव्ह. का होतं हे असं? तर ते हेवी मास आहे, अर्धा kgचं आहे, म्हणून ते हललं नाही. आता हा एक प्रकार करून बघायचा. आणि आता दुसरा प्रकार काय करून बघायचा. ती जी 2 नंबरची स्ट्रिंग आहे ती झटका देऊन मगाशी ओढली तर तुटली. आता झटका नाही द्यायची, ते
अशी हातात पकडून ती खाली खाली ओढायची, पुल करायची, ओढायची. द स्ट्रिंग 1 ब्रेक्स. आता काय होईल? 1 नंबरची स्ट्रिंग ब्रेक होईल अँड द मास फॉल्स डाऊन. तर ते हे असं का झालं? 1 नंबरची स्ट्रिंग आता का तुटली? मग अशी 2 नंबरची तुटली ती, पण आता 1ची का तुटली? कारण 2 नंबरची स्ट्रिंग सरळ खाली ओढल्यामुळे त्याची ओढ किंवा ताण जो आहे तो 1 नंबरच्या स्ट्रिंगला पण बसला आणि तो ताण बसून ती 1 नंबरची स्ट्रिंग तुटली. दिस इज बिकॉज द टेन्शन डेव्हलप इन द स्ट्रिंग 2. तर इथे हे जे 2 आहे हे पुस्तकात बहुतेक चुकून छापलेलं आहे. इथे 1 पाहिजे. स्ट्रिंग 1 ड्यू टू द मास. स्ट्रिंग 1ला मास अडकवलेलं होतं ना, त्यामुळे त्यात टेन्शन म्हणजे ताण निर्माण झाला आणि ते तुटले. हे झालं इनर्शिया. मग इनर्शिया म्हणजे काय? द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. तो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत, एक्झिस्टिंग स्टेट. द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट. टेंडन्सी म्हणजे त्या पदार्थाची, ऑब्जेक्ट म्हणजे एखादा वस्तू, पदार्थ असं. टेंडन्सी म्हणजे त्याची क्षमता किंवा प्रवृत्ती. त्याची जी प्रवृत्ती आहे, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहायचं, रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहायचं. ही जी टेंडन्सी आहे ऑब्जेक्टची टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. त्याला इनर्शिया म्हणतात. This is why an object in stationary state remains in the same state and an object in motion remains in the state of motion in the absence of external force. हे कधी होतं? जेव्हा एक्सटर्नल फोर्स ऍक्ट करत नसतं. absence of external force. टाइप्स ऑफ इनर्शिया बघू आपण. तर इनर्शियाचे 3 टाईप आहेत. टाइप्स ऑफ इनर्शिया. फर्स्ट टाइप काय आहे? इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. आता हे इनर्शियाचे जे टाईप आहेत ना, ते नावाप्रमाणेच तुमच्या लक्षात येईल, नावाप्रमाणेच आहेत. तो ऑब्जेक्ट कोणत्या स्थितीत आहे त्या स्थितीनुसार ते इनर्शियाचे टाईपचे नाव आहेत. फर्स्ट, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. An object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called inertia of the rest. Inherent property म्हणजे त्याचा मूळचा जो स्वभाव, मूळ ज्या स्थितीत तो आहे तो, म्हणजेच त्याचा मूळचा स्वभाव. म्हणजेच काय, त्याला दुसरा शब्द काय? मूळचा स्वभाव, त्याचा गुणधर्म, स्वाभाविक गुणधर्म त्याचा. हे झालं इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. आता इनर्शिया ऑफ मोशन. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन चेंज इज कॉल्ड इनर्शिया ऑफ मोशन. Inertia of motion. The inherent property of an object due to which its state of motion cannot change is called inertia of motion. याच्यात एक्झाम्पल का आपण घरात बघू शकतो फॅनचं. फॅनचा स्विच ऑफ केला आपण तरी थोडा वेळ फॅन तसाच चालू राहतो, फिरत असतो थोडा वेळ. कारण त्याची पहिली स्टेट काय होती? फिरण्याची होती. पण स्विच ऑफ केल्यानंतर सुद्धा तो तसाच फिरत राहिला. आता डायरेक्शनल इनर्शिया. डायरेक्शनल इनर्शिया. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. आता ह्या तिन्हीची डेफिनेशन तुम्ही पाठ करायला पाहिजे, कारण इनर्शियाची करायची सेपरेट. इनर्शियाची केल्यानंतर इनर्शियाचे 3 टाईप: इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ द मोशन आणि डायरेक्शनल इनर्शिया. हे इनर्शियाचे 3 टाईप आहेत. तर हे 3 टाईपची डेफिनेशन तुम्ही पाठ करायला पाहिजे. जर शॉर्ट नोट लिहा असाल इनर्शियावर, तर मग इनर्शियाची डेफिनेशन लिहायची आणि त्याचे हे 3 टाईप आहेत हे लिहायचं. तर आता तुम्ही याची वाक्यरचना जर लक्षात घेतली
तर एकच वाक्यरचना आहे तिन्हीसाठी ही. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज. आता इथून पुढे मग तुम्ही तो कोणता टाईप लिहिताय, डायरेक्शनल इनर्शिया असेल तर ते नाव टाकायचं, द डायरेक्शनल इनर्शिया ऑफ इट्स मोशन. जर इथे इनर्शिया ऑफ मोशन असेल तर इथे टाकायचं ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन. आणि जर स्टेट ऑफ रेस्ट मधला असेल तर असं लिहायचं, द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट इज कॉल्ड, ते जे नाव असेल त्याच्यानुसार तो इनर्शिया, असं डेफिनेशन द्यायचे. आता याचं डायरेक्शनल इनर्शिया मधलं एक्झाम्पल, इफ अ व्हेकल इन मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स, द पॅसेंजर्स सिटिंग इन इट आर थ्रोन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. हे झालं डायरेक्शनल इनर्शियाचं एक्झाम्पल. तर अशा प्रकारे इनर्शिया संपलं. आता प्रेशर. प्रेशर म्हणजे द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. प्रेशर म्हणजे काय, द फोर्स एक्झर्टेड म्हणजे फोर्स लावणे, परपेंडिक्युलरली म्हणजे ती जी वस्तू आहे त्या वस्तूला, समजा ही वस्तू आहे ती, तर परपेंडिक्युलरली म्हणजे तो फोर्स असा येणार, असा लावला जाणार वरून, हा फोर्स असा लावला जाणार, याला म्हणायचं परपेंडिक्युलरली. ऑन युनिट एरिया, विशिष्ट जागेवर तो फोर्स लावला जातो, इज कॉल्ड प्रेशर. आता प्रेशर शिकण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी बघू आपण. तुम्ही हे कुठे पाहिलं असेल प्रेशर? पुस्तकातलं उदाहरण आहे, पण आणखी एक एक्स्ट्रा उदाहरण सांगते तुम्हाला. प्रेशर तुम्ही हवेचा दाब किंवा वाफेचा दाब हा तुम्ही कुकरची शिट्टी ऐकताना पाहिलं असेल. आतमध्ये जी कुकरच्या याच्यात वाफ तयार होते ती फुल प्रेशरने खालून परत त्या पाण्याची वाफ तयार होत असते. कुकरच्या खालच्या तळाला पाणी असतं, त्यामुळे ती वाफ सतत तयार होत असते. त्या वाफेचं प्रेशर शिट्टीवर येऊन शिट्टी जोरात वर ढकलली जाते आणि त्याचा आवाज होतो. हे तुम्ही प्रेशर वाफेचं तुम्ही अनुभवलं असेल. आता इथे दुसऱ्या प्रकारचं प्रेशर बघा. यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड द टायर्स ऑफ 2 व्हीलर्स अँड 4 व्हीलर्स गेटिंग प्रेशराइज्ड. गेटिंग प्रेशराइज्ड म्हणजे काय, त्यांच्यात हवा भरताना तुम्ही पाहिलं असेल. द एअर फिलिंग मशीन हॅज अ प्रेशर इंडिकेटिंग डायल. एअर फिलिंग मशीन पण बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल. मशीनने जी एअर भरली जाते तिला काय असतं, प्रेशर इंडिकेटिंग डायल असते. एक डायल असते, त्याच्यात प्रेशर दाखवलं जातं. ऑर अ डिजिटल मीटर शोईंग द डिजिटल रीडिंग ऑफ प्रेशर. एक तर एक डायल असते. डायल म्हणजे काय, गोल आकाराचं काचीची तबकडी असते. आपल्या घड्याळाला जी असते ना तिला पण आपण डायलच म्हणतो. तशीच थोडीशी मोठी त्या मशीनला असते जोडलेली, त्याच्यावर ती प्रेशर दाखवते. द मशीन फील्स द प्रेशर टू अ सर्टन व्हॅल्यू. विशिष्ट व्हॅल्यूपर्यंत ते मशीनने ते प्रेशर फील केलं जातं. यू आर अवेअर दॅट अ फोर्स हॅज टू बी अप्लाइड फॉर फिलिंग एअर इन द बायसिकल टायर विथ हँडपंप. सायकलमध्ये हवा भरण्याचा जो पंप असतो त्याने तुम्ही हवा भरताना ते प्रेशरचा अनुभव घेतला असेल, फील केलं असेल. त्याचा पिस्टन जो असतो तो वरती ओढल्यानंतर खाली दाबताना आपल्याला खूप जोर लावा लागतो, त्यावेळेस तुम्ही ते प्रेशर अनुभवलं असेल. बाय अप्लाइंग फोर्स एअर प्रेशर इज इन्क्रीज. फोर्स लावला तर एअर प्रेशर हे इन्क्रीज होतं. देन द एअर इज पुश्ड इन टू द टायर. त्या पंपचं कार्य काय असतं, कसं चालतं, बाय अप्लाइंग फोर्स. आता हा फोर्स कोण लावतोय, आपण लावतोय. आता हा फोर्स आपण लावतोय म्हणजे तो हाताने लावतोय, म्हणजे तो कोणत्या टाईपचा फोर्स झाला, मस्क्युलर फोर्स झाला. आपण मस्क्युलर फोर्स शिकलोय. मसल्स वापरून जे फोर्स लावला जातो त्याला म्हणतात मस्क्युलर फोर्स. सायकलच्या मस्क्युलर फोर्सचं हे एक्झाम्पल झालं. जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही हे लिहू शकता. बाय अप्लाइंग फोर्स एअर
pressure is increased and then air is pushed into the tire. आर फोर्स अँड प्रेशर रिलेटेड? फोर्स आणि प्रेशर एकमेकांशी रिलेटेड आहेत का? तर बघू आपण पुढे आहेत का. इथे एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स. शार्प पॉइंटेड नेल्स म्हणजे खिळे. अँड पुश देम इन टू अ वुडन प्लँक बाय हॅमरिंग ऑन देअर हेड. पुश देम इन टू वुडन प्लँक. लाकडी फळीत ते पुश करा. कसं? बाय हॅमरिंग ऑन देअर हेड. हॅमरिंग हातोड्याने ठोकायचं. ऑन देअर हेड. हेड म्हणजे काय? खिळ्याचा जो गोल भाग असतो चपटा, त्याला म्हटलंय खिळ्याचं हेड. नाव टेक अ नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लँक. आता खिळा उलटा करायचा आहे आणि त्याचं हेड प्लँकवर म्हणजे फळीवर ठेवायचं आहे. अँड हॅमर इट ऑन फ्रॉम पॉइंटेड एंड. आणि पॉइंटेड एंडवर हॅमर करायचं आहे. व्हेन प्रेसिंग काय होईल? तो खिळा जाईल का आतमध्ये? असं उलटा ठेवून ठोकल्यावर जाईल का? त्याच्या टोकावर जर हातोड्याने मारलं आणि त्याचं हेड येते फळीवर ठेवलं तर तो जाईल का फळीत? नाही जाणार. व्हेन प्रेसिंग द ड्रॉइंग पिन्स इन टू ड्रॉइंग बोर्ड. गोल पिन असतात ना छोट्या, त्या ड्रॉइंग बोर्डवर शाळेत वगैरे ते नोटीस लावतात. ती नोटीस ते एका छोट्याशा पिनने अडकवतात ते नोटीस बोर्डला. ते सांगितले. व्हेन प्रेसिंग द ड्रॉइंग पिन्स इन टू अ ड्रॉइंग बोर्ड दे गेट इन टू द बोर्ड इझिली. ते खूप इझिली बोर्डमध्ये फिरतात. बाय अप्लाइंग अ फोर्स युझिंग द थंब. अंगठ्याने जोरात प्रेस केली की ती बोर्डमध्ये शिरते. ऑन द कॉन्ट्ररी, व्हाईल प्रेसिंग ऑर्डिनरी पिन्स इन टू द बोर्ड विथ थंब, द थंब मे गेट हर्ट. त्याच्या विरुद्ध ऑर्डिनरी पिन जी असते आपली बारीक बारीक हेडची, त्याचा वरचा भाग हा बारीक असतो, ती जर थंबने आपण जर आत प्रेस करायचा प्रयत्न केला त्या बोर्डमध्ये तर अंगठ्याला ती टोचू शकते. व्हॉट इज दिस सिम्पल एक्सपेरिमेंट टेल? हे सिम्पल एक्सपेरिमेंटरनं आपल्याला काय, तर हे कशासाठी करायला सांगितलं? द नेल इझिली पेनिट्रेट्स इन टू वूड फ्रॉम इट्स पॉइंटेड एंड. खिळा जो आहे तो पॉइंटेड एंडकडनं लाकडी फळीत सहज जातो. फ्रॉम दिस यू विल नोटीस दॅट व्हेन फोर्स इज अप्लाइड ऑन हेड ऑफ नेल, नेलच्या हेडवर जर फोर्स अप्लाइड केलं तर इट इज इझी टू हॅमर इट इन टू द प्लँक. तर ते इझी पडतं. इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड विथ अ शार्प नाईफ. शार्प नाईफने व्हेजिटेबल आणि फ्रूट्स इझिली कापले जातात. अ ब्लंट म्हणजे द बोथट, धार नसलेली नाईफ डज नॉट वर्क हिअर. ती काम नाही करणार. मग हे का होतं? असं का होतं? तर द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. विशिष्ट एरियावर फोर्स एक्झर्ट केलेला असेल आणि ते सुद्धा त्या वस्तूला परपेंडिक्युलर असं जर केलेलं असेल तर त्याला म्हणायचं प्रेशर. म्हणून इथे प्रेशरचा फॉर्म्युला दिला आहे. प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे? प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच फोर्स इज अप्लाइड. हे असं लिहून घ्यायचं वहीत. प्रेशरचा फॉर्म्युला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच फोर्स इज अप्लाइड. प्रेशर काढण्यासाठी जो फोर्स दिला असेल तो वरती लिहायचा आणि त्याला तो कोणत्या किती एरियावर अप्लाइड झाला त्याने भागायचं. तर हे पाठ करायचं. प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता युनिट ऑफ प्रेशर. द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. फोर्सचं एसआय युनिट न्यूटन. एरिया मेजर्ड इन मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. देअरफॉर द एसआय युनिट ऑफ प्रेशर इज एन बाय एम स्क्वेअर. आता हे कसं
ते दाखवते. आपण काय म्हटलं, प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग आता प्रेशर इक्वल टू, प्रेशरचं युनिट काढतोय आपण. प्रेशरचं युनिट काय झालं, प्रेशर इक्वल टू फोर्स. फोर्सचं एसआय युनिट काय आहे, न्यूटन, आणि ते असं लिहितात कॅपिटल एन. आता आपल्याला माहिती प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स अपॉन एरिया. मग ते युनिटमध्ये लिहिलं आपण तर एन, आणि एरियाचं आपण आत्ता वाचलं मीटर स्क्वेअर, छोटा एम आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजेच हे काय पद्धतीने लिहितात, एन हा जो अपॉन आहे तो असा लिहायचा, आणि एम स्क्वेअर. म्हणून हे प्रेशरचं युनिट झालं. प्रेशरचं युनिट काय झालं मग, एन अपॉन एम. ही जी रेष असते त्याला अपॉन म्हणतात, किंवा वाचताना असं म्हणतात एन बाय एम स्क्वेअर. इट इज नोन ॲज पास्कल, PA असं लिहितात. इन ॲटमॉस्फेरिक सायन्स द युनिट ऑफ प्रेशर इज 1 बार. युनिट ऑफ प्रेशर इज बार, आणि 1 बार इक्वल टू 10⁵ PA. PA म्हणजे इथे बघितलं आपण पास्कल. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. प्रेशर ही कशी आहे, स्केलर क्वांटिटी. स्केलर म्हणजे काय, मोजता येण्यासारखी. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये हे डॅश करू म्हणजे हे विचारलं जातं, प्रेशर इज डॅश डॅश क्वांटिटी. मग इथे लिहायचं स्केलर क्वांटिटी. किंवा हे विचारतात, फोर्स इज, युनिट ऑफ फोर्स इज, इथे डॅश असेल मग तिथे लिहायचं न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर. हे SI युनिट आहेत. Presently we are considering only the force acting on an area in a direction perpendicular to it. If, आता बदल काय काय होतो प्रेशरमध्ये, एरिया आणि फोर्स जर बदलला, फोर्स तोच ठेवला पण एरिया जर बदलला तर प्रेशरमध्ये काय फरक होतो ते सांगितलंय. इफ एरिया इन्क्रीजेस, प्रेशर रिड्युसेस for the same force, and if the area decreases, the pressure increases for the same force. आता इथे फॉर्म्युला काय सांगितला होता, प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. म्हणून इथे सांगितलंय जर एरिया इन्क्रीज झाला म्हणजे इथली व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर प्रेशर म्हणजे ह्या भागाकाराची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार, एरिया इन्क्रीज झाल्यामुळे म्हणजे मोठ्या संख्येने भागल्यामुळे ही याचं जे टोटल उत्तर आहे ते कमी येणार. याचं टोटल उत्तर म्हणजे ते प्रेशर आहे, म्हणजेच प्रेशर कमी होणार म्हणजेच रिड्यूस होणार, असा सरळ सरळ अर्थ आहे. आणि तेच उलटं केलं, इथे जर एरिया वाढवला, इन्क्रीज केला तर ह्या भागाकाराचं उत्तर मोठं येणार, वाढणार, म्हणजेच प्रेशर इन्क्रीज होणार, असं त्याचा अर्थ. हे असं दिलं इथे, एरिया इन्क्रीज केला प्रेशर रिड्यूस होणार, एरिया डिक्रीज केला प्रेशर इन्क्रीज होणार. आता इथे एक्झाम्पल सांगितलं एक. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू नॅचरल ॲडॅप्टेशन द बॉटम सर्फेस ऑफ कॅमल्स फीट आर ब्रॉड. नॅचरल ॲडॅप्टेशनच्या लेसनमध्ये आपण 7वीला पण शिकलोय की कॅमलचे जे फीट असतात ते नैसर्गिकरित्या, नैसर्गिक अनुकूलता असते कॅमलमध्ये, त्याचे बॉटम सरफेस ऑफ फीट कसा असतो कॅमलचा, ब्रॉड असतो. हेन्स द कॅमल्स वेट इज एक्झर्टेड ऑन अ लार्ज एरिया. मग कॅमलचं जे वेट आहे ते एक्झर्टेड म्हणजे पडतं, कुठं पडतं, लार्ज एरियावर. कोणत्या लार्ज एरियावर, त्याचे फीट म्हणजे पायाचे तळवे ते ब्रॉड असतात ना, त्याच्यावर पडतं म्हणजे मोठ्या एरियावर पडतं. अँड द प्रेशर ऑन द सँड इज रिड्युसेस. त्यामुळे काय होतं, सँडवरचं प्रेशर जे आहे ते रिड्यूस होतं. एरिया मोठा असल्यामुळे, मोठ्या एरियावर प्रेशर पडल्यामुळे म्हणजेच एरिया इन्क्रीज झाल्यामुळे प्रेशर ऑन द सँड रिड्युसेस. सँडवरचं प्रेशर हे रिड्यूस होतं आणि त्याचा परिणाम काय होतो, दिस इज वाय कॅमल्स फीट डू नॉट पेनिट्रेट इन टू द सँड. ह्या कारणामुळे कॅमलचे पाय पेनिट्रेट म्हणजे घुसणे, शिरणे, सँडमध्ये शिरत नाहीत.
म्हणजेच खचत नाहीत. अँड इट बिकम्स इझी टू वॉक, आणि त्याच्यासाठी ते चालणं सोपं होतं त्याच्यामुळे ते कॅमलचं, वाळूवर कॅमलचं चालणं त्यामुळे सोपं होतं. त्याचे पाय शिरत नाहीत वाळूत. आता प्रेशर ऑन सॉलिड्स. सॉलिडवर प्रेशरचा कसा परिणाम होतो ते पाहायचं आहे. प्रेशर ऑन सॉलिड्स. एअर प्रेशर इज exerted on all the objects kept in air. एअर प्रेशर, हवेचा दाब, पडतो. एक्झर्टेड म्हणजे पडतो. ऑन ऑल ऑब्जेक्ट्स, सगळ्या वस्तूंवर. केप्ट इन एअर, हवेमध्ये ठेवलेल्या सगळ्या वस्तूंवर हवेचा दाब पडत असतो. व्हेन अ वेट इज केप्ट इन ऑन अ सॉलिड, सॉलिडवर जर वेट ठेवलं, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन, तर त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट होतं. दिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट. हे प्रेशर कशावर डिपेंड असतं? व्हॅल्यू ऑफ वेट, किती वेट आहे त्याच्यावर, आणि द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. जो प्रेशर टाकतोय तो आणि ज्याच्यावर प्रेशर पडतोय तो, अशा दोघांचा कॉन्टॅक्ट किती आहे, कॉन्टॅक्ट एरिया किती आहे, त्यावर प्रेशर डिपेंड्स, अवलंबून असतं. दोन गोष्टींवर प्रेशर अवलंबून असतं, द व्हॅल्यू ऑफ द वेट आणि कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. आता ही ॲक्टिव्हिटी करून बघायला सांगितलेली. ह्या ॲक्टिव्हिटीत काय दिसतंय? 2 डबे घ्यायचे, त्यावर एक फळी मांडायची, त्यावर पुस्तकं लाईनशीर मांडायचे, नंतर मध्यभागी एकावर एक सगळे पुस्तकं मांडायचे, आणि फरक काय होतो त्या प्लँकवर, प्लँक म्हणजे फळी, त्याच्यावर प्रेशर कसा पडतो, दाब कसा पडतो, त्याचं निरीक्षण करायला सांगितलं. भाजीवाली पाहिली असेल तुम्ही, ती काय करते? कॅरिंग अ बास्केट ऑन हर हेड, डोक्यावर टोपली घेऊन चाललेली असते. शी किप्स अ ट्विस्ट पीस ऑफ क्लोथ ऑन द हेड. ट्विस्ट पीस ऑफ क्लोथ म्हणजेच काय? गुंडाळी केलेलं कापड, म्हणजे आपण त्याला म्हणतो चुंबळ. बिलो द बास्केट, बास्केटच्या खाली ती जी टोपली असते मोठी, त्याला बास्केट म्हटलंय, त्याच्या खाली ती चुंबळ ठेवत असते. हे तिला कसं मदत करतं? वी कॅनॉट स्टँड ॲट वन प्लेस फॉर अ लाँग टाईम. आपण एका जागेवर खूप वेळ उभं नाही राहू शकत, पण 8 तास एका जागी आपण झोपू शकतो. हे का होतं? फॉर स्कीइंग ऑन आईस, व्हाय आर लॉंग फ्लॅट स्काय किंवा स्की यूज्ड? मोठे स्काय का यूज केलेले असतात? तर तो एरिया वाढवण्यासाठी. आपलं जे प्रेशर पडणार आहे तो एरिया वाढवण्यासाठी. आपण जेव्हा एका जागी उभे राहतो तेव्हा फक्त आपल्या पायावर प्रेशर पडतं आपल्या वेटचं, त्यामुळे आपण पाय दुखतात आणि एका जागी उभं नाही राहू शकत. पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा प्रेशर हे पूर्ण बॉडीवर असं ते विभागलं जातं. आपल्या वेटचं प्रेशर हे पूर्ण बॉडीवर विभागलं जातं, मोठ्या एरियात ते विभागलं जातं. त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत नाही. जेव्हा आपण उभे होतो तेव्हा फक्त आपले पाय दुखतात, कारण पूर्ण प्रेशर आपलं सगळ्या बॉडीचं वेट हे त्याचं प्रेशर आहे ते त्या आपल्या पायांवर येत असतं म्हणून. आणि हे बास्केटचं तर माहिती आहे आपल्याला, बास्केटचं सगळं प्रेशर हे मध्यभागी तिच्या डोक्यावर भाजीवालीच्या पडतं, आणि मग ते डोक्याला दुखतं, म्हणजेच ते रुततं ती टोपली. तसं होऊ नये म्हणून ती चुंबळ ठेवते, म्हणजे ते प्रेशर त्या चुंबळवर पडतं आणि तिच्या डोक्याला कमी त्रास होतो. ह्या पुस्तकांचं सुद्धा तेच आहे. इथे जे आहे ते प्रेशर हे विभागलं गेलं, मोठ्या एरियावर प्रेशर विभागलं गेलं, आणि त्याच सगळ्या पुस्तकांचं मिळून प्रेशर ह्या फळीवर एकाच ठिकाणी पडलं, म्हणून ती फळी इथे वाकली. The pressure is exerted at a certain point in this figure. That's why the plank is bent at the middle.
ती प्लॅंक काय झाली, वाकली. एका विशिष्ट पॉईंटवर सगळं प्रेशर पडल्यामुळे त्या पॉईंटजवळ ती प्लॅंक किंवा फळी वाकली. तर आता इथे आपण इनर्शिया म्हणजे काय शिकलो, प्रेशर म्हणजे काय शिकलो, प्रेशरचं युनिट शिकलो, प्रेशरसाठी कोणता फॉर्म्युला वापरतात ते बघितलं, आणि प्रेशर ऑन सॉलिड बघितलं. आता या धड्यातले पुढचे जे पार्ट आहेत ते पुढच्या व्हिडिओत बघू आपण. व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि बाकीचे व्हिडिओ आधीचे पण बघा आणि पुढचे पण बघत राहा.